चिपरे तू आणि आता तूच तू पक्षाचा आवाज काढत होतीस का? सकुताई लय मोठा घोळ झालाय. ज्या रानात आपण कैरी तोडायला जायचो ना, कौतिकीचं मार्ग ती खोटी सकू 2 लहान पोरांना घेऊन आलीये. त्यांना आंबे देऊन बोलावते. बापरे, म्हणजे आहो तिथे पोहोचायच्या आधीच बाबाजी धाव साधलं की काय? की शिर्क्यांच्या ऐवजी दुसऱ्यांचीच मुलं पळवली आहेत. चिपरे चल, आपल्याला त्या मुलांना वाचवायला हवं. चल. सकुताई, कोणाला न सांगता? अगं चिपरे, इथे कोणाला सांगून काहीच उपयोग नाही. उलट जर त्यांना कळलं ना तर ते आपल्याला मुलांना शोधायला जाऊच देणार नाही. आपण त्या मुलांना वाचवायला हवं. चल लवकर. चिपरे थांब. चिपरे, हे काका पहारे देतात आणि जर यांनी आपल्याला बघितलं ना तर ते आपल्याला जाऊ देणार नाही. आता काय करायचं आपण? कसं जायचं? सकुताई, तू शांत राहा. मी त्यांना चकवून दूर नेते. तू लगेच कौतिकेच्या माळ्याकडे निघून जा. मी मागून येते. सकुताई, सकुताई थांब. सकुताई थांब. सकुताई थांब म्हणजे सकू पळाली. ए ए थांब. हे पोरटे थांब. कुठे आहे ती सकू? ए काय रे, तिकडं पहारा द्यायचा सोडून इकडे कशाला आलास? आमच्यावर नजर ठेवतोस वय? अरे नाही, अरे ती पोरगी सकुताई सकुताई अशा हाका मारत तिकडे पळत आली ना. अरे नाही नाही, कसं शक्य आहे? सखू मला न सांगता घराबाहेर पडणं शक्यच नाहीये. माझी खात्री आहे ना. अव पण त्याशिवाय सकुताई सकुताई असं कशी म्हणत? ती इकडं धावली म्हणून मी इकडे धावत आलो ना. अरे खुळ्या, फशिवलं तुला. इकडं तर कुणीच आलेलं नाही. तुला त्या पोरीनं हुलकावणी देऊन चांगली शेंडी लावली बघ. अरे देवा, सखू संकटात असावी असा दाट संशय येतोय. मला तातडीने घराकडे जायला. आव दिगुशेट, नाही, आता इथनं हलता कामा नाही. विठुऱ्या, खूप दडपण आलंय रे. मला धडधडतंय. तू आहेस ना रे माझ्या सोबत? ए, चटा चटा खायची आंबे. उगीच वेळ काढायचं नाही. अरे बापरे, ही तर चिंदी मावशीची मुलं आहेत. बापाची किती दुष्ट आहेत. शिर्क्यांच्या मुलांची धमकी दिली आणि माझी दिशाभूल केली आणि चिंदी मावशीची मुलं पळवली. चिपरी, चिपरी माझ्या आधी इथे कशी पोहोचली? मी तिकडे कशी गेली? चिपरी, सकुताई इथे कशी आली? झाले आंबे खाऊन? मग चला आता आपण खेळायला जाऊया. अजून 6 मुलं वाट बघतायत तुमची. खूप मौज येणार आहे. नाही, आम्हाला नाही खेळायचंय. आम्हाला घरी जायचंय. आम्हाला आई पाहिजे. आम्हाला आई पाहिजे.
गप बसायचं हं? मी तुमची सखुताई आहे ना, मग माझं ऐकायचं, उगाच गोंगाट करायचं नाही. आताच्या सारखे आंबे खाल्ली आहेत ना, मग आता फुकट खाऊन काय पळायचं? त्याच्या बदल्यात माझं ऐकायचं, कळलं ना? घाबरलात? घाबरलात? मुलांचे किती हाल चालू आहेत, पण आता मी काय करू? बाबाजींच्या तावडीतून मुलांना कसं सोडवू? गेली गेली मेरी चेतकी घर सोडून पळून गेली. शोधा शोधा तिला, कुठे आहे बघा. डोळ्यात धूळ फेकून पळून गेली बया. कुठून त्या सटवीला परत घेऊन आले असं झालंय. तिथे त्या पिंजऱ्यात खितपण पडली होती ना, तेच बरं होतं. येऊ दे तिला घरी. जीव नकोसा करते की नाही तिचा बघाच. शोधा कुठे आहे? वहिनी वहिनी वहिनी, अहो परसदार हौद विहीर सगळं शोधून झालं, पण तुमची ती सखू कुठेच नाही. तुमची? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना भाऊजी? नाही हो, म्हणजे तुमच्या जिभेवर अखंड तिचं नाव असतं ना, म्हणून तुमची म्हटलं. जाऊबाई, सखू घरात कुठेच नाहीये. हा, का का मी हा गळ्याला फास लावून घेतला का? बाबाजी बाबाजी, काय करू मी, काय करू? रमाई, अगं काय झालं काय रमाई? एवढा आरडाओरडा का सुरू आहे? का म्हणजे काय? माझा जीव घेतल्याशिवाय तू आणि तुझी बायको स्वस्तच बसणार नाही आहात. हेच उरलं आता. आमच्या तोंडाला काळ फसले ती सटवी या घरात आली होती. हातावर तुरी देऊन पळून गेली तुझी बायको, पळून गेली. ती ऊर बनवायची वेळ आली आणि तू विचारतोय हा कसला आरडाओरडा चाललाय म्हणून? या दिगूमुळे सोकावली ती. हा धावत तिच्या मागे पिंजऱ्यापर्यंत गेलाच नसता तर हे सगळं घडलंच नसतं. ती सखू एक आपल्या वाईटावर टपलेलीच आहे, पण हा दिगू तिला अटकाव करायचा सोडून तिला फूस देतोय. नाहीतर घरातून बाहेर पडण्याची काय हिंमत होती तिची? अगदी बरोबर आहे वहिनी. अहो तुमच्या बरोबर फार मोठा विश्वासघात झालेला आहे, विशेषतः ह्या दिगू कडून. याच्या भरवशावर विश्वासाने त्या सखूला तुम्ही घरात घेऊन आलात ना, तिथेच चूक झाली. तिला आणायलाच नको होतं. ती पिंजऱ्यात होती ना, तीच बरोबर होती. आता तुम्हाला वाकुले दाखवून पळाली ती. नाही काका, अरे तसंच काहीतरी घडलं असेल, त्याशिवाय सकू बाहेर जाणारच नाही. तुम्हाला आरडाओरडा करायला, सकोर आरोप करायला कारण हवंय फक्त. नक्कीच काहीतरी काळं बेरं झालंय. आणि कशावरून ती पळाली? तिने बाहेर पडावं म्हणून काहीतरी जाळं टाकलं गेलं असेल आणि त्यात ती फसली असेल, असंही होऊ शकतं ना. थांबा, मी बघतो काय ते. थांब, मी पण येते तुझ्या सोबत. पाटलांनी सखूची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. उद्या लोक मला विचारतील अशी कशी सखू घराबाहेर पडली, पळून गेली. चल शोधूया तिला. चल. आता जर कोणी रडलं, आई 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 करून ओरडलं, तर आंब्यासारखं झाडाला उलट टांगी ना. ए, ते बघा तिकडे झाडा मागे पाणी आहे. जा, जाऊन तिकडे हात तोंड धुवून या. आणि मी 10 म्हणायच्या हा तिथे जर आला नाहीत तर गाठ बांधून झाडाला लटकवीन. लक्षात ठेवा. जा. 1 2 3. चिपरे, त्याला पकड. 4 5
नाऊ. घाबरू नका ओढू नका. तुम्हाला तुमच्या आईकडे जायचंय ना, गप्प राहा. मुलांनो, घाबरू नका. तुम्ही चिंदी मावशीची मुलं आहात ना. तुम्हाला आईकडे जायचंय. हो. आता ही ताई तुम्हाला सुखरूप घरी पोचवेल. हा? चिपरे, चिपरे, तू या मुलांना घेऊन त्यांच्या घरी सोडून ये आणि येताना सगळ्या गावातल्यांना घेऊन ये. म्हणजे त्यांना मी आणि खोटी सकू एकत्र बघता येईल. मी 2 सकू असल्याची खात्री पटेल. नग सकुताई, तूच मुलांना घेऊन जा. एकतर तुला समधी शोधतायत, शिवाय तू मुलांना घेऊन आलीस म्हणजे तू मुलं पळवत नाही हे लोकांना समजेल. मी इथंच थांबून खोट्या सखूवर लक्ष ठेवते. ठीक आहे चिपरे, पण आई सांभाळून राहा. ही खोटी सखू म्हणजे साक्षात बाबाजी आहेत. ते काही करू शकता. अजिबात जवळ जाऊ नको, लांबूनच लक्ष ठेव. हो. धोका वाटला तर जीव अजून बळून जा. मी लगेच येईल. हो. पण सखूताई, तुला कसं समजलं आम्ही इथंच आहोत? अगं चिपरे, असं काय करतेस? तूच नाही का खिडकीजवळ येऊन मला पक्षाची साथ घातली होतीस? अगं उलट मीच तुला विचारणार होते की तू माझ्या आधी इथे कशी आलीस. सखूताई, मी साथ घातली खरी, पण इथूनच. ती इतक्या दूर तुझ्यापर्यंत कशी पोचणार होती? म्हणून मी मनातच तुझ्या विठुरायाला सांगितलं होतं, माझी ही साथ सखूताई पर्यंत पोचव. म्हणजे विठुराया, चिपरीच्या रूपात खिडकीपाशी तू आला होतास? तू विठुरा, खरंच सखायस रे तू माझा. अगं चिपरी, हा साक्षात विठुरायाचा चमत्कार होता. विठुरा, किती करतोस रे तू माझ्यासाठी. देवी, अजूनही झिपरीचाच अवतार हवा हवासा वाटतोय. नाही, तसा साजून दिसतोय, पण त्याचं निमित्त करून सखू बरोबर वेळ घालवण्याची संधी साधलीत ना तुम्ही. पण खरंच काय युक्तीने त्या पहारा देणाऱ्या गावकऱ्याला चकवा दिला. वा, छान. हा, काही नकोय हा साखर पेरणी. मला ठाऊक आहे, मला बोलायची संधी न देता तुम्ही कौतुक करत राहणार. छे छे, अहो मी असं मुद्दाम का करेन? कारण सखूसाठी धावपळ रखुमाई माता करतेय
तरी सखूबाई श्रेय कुणाला देतायत? तर नेहमीप्रमाणे तिच्या सख्याला. पुकारतायत कुणाला? तर विठुरायाला. अहो कारण आपण दोघे वेगवेगळे आहोत असं सखूला वाटतच नाही ना. किरके काय 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 झालं दिगुशेठ? मुलं मुलं कुठे आहेत तुमची? मुलांवर हल्ला झाला ना? नाही बा. मुलं कुठे जाते ती? त्यात आत ग बसवलंय. म्हणजे इथे त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न नाही झाला? तुम्ही सांगून गेल्यापासून आम्ही खूपच सावध आहोत. बघितलंस ना दिगू, तुझी चेटकीण बायको कसा तुला चकवा देऊन पळून गेली ती. इथे काहीच झालेलं नाहीये. याचा अर्थ सखूने नक्कीच कुठेतरी मोठा उपद्व्याप करून ठेवला असणार. अहो सखूताई पळाल्या, ही वार्ता पाटलांपर्यंत पोहोचवायला हवी ना. चला लवकर चला. हो चला, पाटलानच काय ते ठरवू दे. पण रमाई अगं आधी सखूला शोधायला हवं. तिच्या जीवाला धोका आहे. धोका तिला नाही, तिच्यापासून इतरांना आहे. चल. नाही रमाई, मला सखूची प्रचंड काळजी वाटते. भीती वाटते भयंकर. चला. हो चल. विठुऱ्या, सखूताईला लगी धाड ना. या खोट्या सखूकडे बघायची बी मला भीती वाटते. बापरे, ही खोटी सखू शुद्धीवर येते काय? हे तर बाबाजी आहेत ना, माझी मुंडीच मुरगळतील. सखूताई लवकर ये. पाटील, हो पाटील, हो पाटील, अहो बाहेर या. हो पाटील. काय झालं? हा काय झालं? काय हा त्या सखूताई पळून गेल्या. काय पळून गेल्या? आणि हे तोंड वर करून तुम्ही मला सांगते होय र? हा तुम्ही काय भांग प्याला होता काय र? अशा कशा पळून गेल्या? आणि मनोरमाबाई, तुम्ही कसं जाऊ दिलं त्यांना? तुमच्या जबाबदारीवर घेऊन गेला होतात ना? समजा काय प्रकार आहे? पाटील आहोत, ती चेटकीण आहे, चेटकीण पळून गेली. कडेकोट बंदोबस्त केलेला असताना सुद्धा आम्हाला चकवा देऊन पळून गेली. हा, आणि आम्ही शोध घेतोय पाटील, शोध घेतोय आम्ही. अहो तुम्ही शबूत दिला होता मला. आता काय अघटित घडलं तर गावकरी मला सोडतील का? यो विश्वासघात आहे मनोरमाबाई. मान तुमची नाही, माझी खाली गेली आहे. या गावाला आणि या पोरांच्या आई बापांना काय उत्तर देणार मी? पाटील मी परत परत तुम्हाला सांगतो, एकतर सखू चेटकीण नाहीये आणि ती पळून गेलेली नाहीये. कदाचित तसंच काहीतरी विशेष घडलं म्हणून ती बाहेर पडली असेल, किंवा खोट्या सखूचाही यामागे हात असू शकतो ना. याला भोळा म्हणू की माठ, एवढं होऊनही अजून सखूलाच पाठीशी घालतोय. माझी पंचायत करतो. पाटील, पाटील, हो पाटील, पाटील. भाजा काय झालं? अहो घात झाला. अरे काय झालं तरी काय? अहो ह्या चिंदीची मुलं बेपत्ता आहेत. समजा गाव शोधलं तर कुठेच सापडली नाहीत. माझी दोन्ही मुलं नाहीशी झाली. ती
दिवस ती पळवलीत बाकीच्या मुलांसारखी. माझ्या मुलांना जर काही झालं ना, तुमचं घर जाळून टाकेन, एकेकाचा जीव घेईन मी. कुठे आहे सकू? कुठे आहे सकू? कुठे आहे सकू? अरे त्या बघ सकुताई आल्या. कुठे गेला होता ग लेकरानो? सकुताईने त्रास दिला तुम्हाला? नाही, उलट सकुताई आम्हाला मळ्यात घेऊन गेली होती. खायला आंबे दिले आणि परत घेऊन आली. मी काय तुम्हाला आंबे खायला देत नाही? तिच्या मागे कशाला जाता? हातपाय काढून घेतली असती म्हणजे उगा उगा त्या चटकिनी सोबत जाल तर याद राखा. चला. चला ना. काय ग चेटकिणी, हे काय नवीन नाटक आहे? स्वतःच मुलांना पळवलंस आणि चांगली असल्याचा आव आणायला स्वतःच मुलांना परत घेऊन आलीस. अगं रमाई, पण आता मुलं सुखरूप आली आहेत ना, मग आता कशाला बोल लावायचे तिला? हो सकुताई, पण तुम्ही घराबाहेर पडलातच कशाला? आता ही मुलं सापडली, बाकीच्या मुलांचं काय? पाटील काका, अहो या मुलांना आणि सगळ्याच मुलांना खोट्या सकूने पळवलेलं आहे. बाबाजी त्यांचं रूप बदलून हे सगळं करतायत आणि हे मी तुम्हाला परत परत सांगते हो. अगं जीभ झडेल तुझी. किती थापा मारतेस? बाबाजी काळ कोठडीतच आहेत. आम्ही सगळ्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तू तर देव माणसावर चिखलफेक करतेस. नाही हो सासूबाई, असं नाही. यावेळी माझ्याकडे पुरावा आहे. चिपरी माझ्या सोबत होती. कोण झिपरी? च्या गावातली एक भिकारडी मुलगी आहे, उंदराला मांजर साक्षी. अगं ती सांगते ना की जिप्री सोबत होती, मग तिचं एकदा पूर्ण ऐकून तर घेऊया. सकू, हो कौतिकाच्या मळ्यात मी त्या खोट्या सकूवर हल्ला केलाय. ती तिथेच बेशुद्ध पडलेली आहे. आणि चिपरी तिच्यावर लक्ष ठेवू नये. हवं तर तुम्ही सुद्धा चला ना माझ्यासोबत. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षात बघू शकाल.